आजचा व्लॉग थोडासा इमोशनल आणि भक्तिभावाने भरलेला आहे. तर आज आम्ही गेलो होतो आमच्या लाडक्या बाप्पाला विसर्जित करायला. सकाळी सगळं छान आवरून गणपती बाप्पाची घरीच आरती करून आम्ही त्यांना घेऊन गेलो विसर्जन करायला. आम्ही जिथं विसर्जनासाठी गेलो होतो तिथं आधीच खूप सारे गणपती बाप्पा विसर्जनासाठी आले. सगळ्यांचे बाप्पा खूप गोड गोड दिसत होते आणि सगळीकडे एकच नाद होता. ऐका. मग आमच्या बाप्पाचं विसर्जन आटपून आम्ही निघालो पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूक बघायला. आणि आजच्या एका दिवसात आम्ही पूर्ण आठवड्याचा प्रवास केला असं म्हणायला अजिबात हरकत. आधी रिक्षा, मग सिटी बस आणि मग शेवटी मेट्रोनी असं करत करत आम्ही पोहोचलो फायनल. पुण्यातलं गणेशोत्सव अनुभवायला मिळणं म्हणजे खरंच नशीब. इथला माहोल, इथली एवढी गर्दी, एवढे सारे गणपती बाप्पा, एकामागे एक येणारी ढोलताशा पथकं, सगळं एकदम भारी. खूप सारे गणपती बाप्पा आणि भरपूर ढोलताशा पथक, वादन वगैरे बघितल्यानंतर शेवटी बारी आली ज्याची सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होते. आणि आम्हीसुद्धा एवढा वेळ तिथं त्याचसाठी थांबलो होतो, त्या दगडूशेठ गणपती बाप्पाची. आणि मग एवढ्या गर्दीत रस्ता शोधत थोडासा रस्ता चुकत फायनली आम्ही निघालो घरी जायला. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.